त्यानंतर आम्ही सगळेजण गाणी म्हणत, हसत, खेळत कुमठ्याला आलो आणि तांबडे आजीचं घर पुन्हा एकदा भरून टाकलेलं होतं. मुंज्या दादाने काजूच्या दारूच्या बाटल्या आणल्या होत्या. आईने वड्याचं पीठ भिजवलं होतं. कोंबड्या कापल्या गेल्या. बकरीचं मांस आणि मोठी मासळी केशवदादा घेऊन आलेला होता. रुपाबाय वाटण्या घाटण्यात मग्न होती. आम्ही सगळेजण काही ना काही कामात गुंतलो होतो. त्यावेळी मात्र माझी आजी, पेदीमाय, कुंदाची आई, धोंडी बाबा, सोनवडे काका पान खात तपके रोढत घरातली सगळी गडबड अपूर्वाईनं बघत बसलेले होते. सोनवडे काका माझ्या आजीला सांगत होते की अहो, तुमच्या ह्या बागेत बसलं की स्वर्गातल्या नंदनवनात बसल्याचा मला भास होतो बरं का. आणि तेवढ्यात कुंदाची आई त्यांना म्हणाली, अहो काय हो, तुम्ही कधी स्वर्गातल्या नंदनवनात गेला होतात? हे ऐकून सगळे हसले. तांबड्या आजीने खूप फळं तोडून ती सुपात काढून बाहेर ठेवली होती आणि नारो काका सगळ्यांना फळं कापून देत स्वतः सुद्धा खात बसलेले होते. तिथेच तारी काकू पत्रावळ लावत बसलेल्या होत्या. आज मटणावाड्याचं जेवण असल्यामुळे तारी काकूचं माझघरात काही काम नव्हतं. आज आजीचा रावण सुद्धा फार खुश होता. रूपानं सकाळीच त्याला काजूची दारू दिली होती आणि काही गरम शिजलं की ती पहिल्यांदा त्याच्या समोरच्या ताटात त्याला वाढत होती. अनिल दादाच्या आणि मृगच्या पंक्तीला गावातली काही ठराविक बुजुर्ग मंडळी, सरपंच शेषाद्री आणि गंगाधर जेवायला बसलेले होते. गावातल्या बायकासुद्धा आल्या होत्या. तसं बघता आमच्या सोनी मावशीनं माझ्या आजीचं नाव कुमठ्यात बुडवलं होतं. सोनी म्हणजे एक वेश्या याच दृष्टिकोनातनं कुमठेकर तिच्याकडे बघत असत. त्यात आजीच्या उरलेल्या आबरूचे धिंडवडे नेहा मावशीने काढले होते, तरीसुद्धा कुमठेकर माझ्या आजीला मान देत होते. आजीच्या घरच्या प्रत्येक कार्यात ते न बोलवता येऊन मदत करत. आमचा तो संपूर्ण दिवस किती पटकन गेला कोणाला कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मृग अनिल दादाबरोबर अंबाबाईची ओटी भरायला देवळात निघाली होती. त्यावेळी आजीने तिला जवळ घेतलं आणि सांगितलं की पोरी, अंबाची ओटी भरताना तिच्याकडे माग, अंबाई माझी ओटी भर, पण ती कधी रिकामी करू नकोस. पोरी, तुला सांगते, मी खूप वर्षांपूर्वी अशीच अंबाची ओटी भरून माझा पदर भर म्हणून मागितलं होतं, पण तो नेहमी भरलेला ठेव असं मागायला मीच विसरले होते ग. त्यामुळे बघ माझा पदर रिता रिता होत गेला. म्हणून तू मी सांगितलं ना तसंच आंबाकडे माग हो. आणि मृगने आजीच्या पायाला हात लावला होता. मृगबरोबर तांबडी आजी आणि माझी आई दोघी सोडून आम्ही सगळेजण अंबाच्या देवळात गेलो होतो. त्यावेळी लताला सांगून केशवदादा एकटेच आपल्या घराकडे गेले होते. आज कितीतरी वर्षांनी केशव आपल्या आणि केशा आजीच्या घराकडे गेला होता. केशवला एकदम वाटलं त्याचं ते घर उदासवाणं एकटंच त्या एकांतात त्याची वाट बघत उन्हात उभं आहे. त्यांनी बघितलं अंगणात सगळीकडे पाना पाचोळा कचरा साठलेला होता. त्याला नेहमी त्याच्या घराची वाट दाखवणारा ओटीवरच्या खांबावर लटकलेला कंदील अजूनही तसाच लटकत होता, पण तो कंदील आता फार गंजून म्हातारा झाला होता. त्याच्यावर एक कोळी आपलं जाळं विणण्यात दंग झालेला होता. ते सगळं बघून केशवला कसंसं झालं. तो जेव्हा कुलूप उघडून आत गेला तेव्हा त्या बंद घरातला साचलेला कुबट्ट वास एकदम त्याच्या घशात गेला आणि त्याला ठसकाच लागला. त्याने मोरीकडे बघितलं. पूर्वी नेहमी पाण्यानं भरून असणारा तो हंडा आता उपडा पडला होता, झोपी गेला होता आणि केशा आजीनी चुलीत घातलेली 4 लाकडं अजून आपल्या जळण्याची वाट बघत तशीच पडून होती. पण आता त्या लाकडांना किड्यांनी पोखरलेलं होतं, त्यामुळे पिवळट्ट भुस्सा तिथे साठलेला होता. केशा आजीचं एक फाटकं लुगडं तिथे एका दोरीवर पडलेलं होतं. सगळं घरच कोळी किष्टक आणि धुरळ्यानं भरून गेलं होतं. उजव्या भिंतीवर एक गलेलठ्ठ सफेद पाल आपले मिसमीचे डोळे घेऊन आश्चर्यानं केशवकडे बघत हळूहळू पुढे सरकत होती. आपल्या घराची ती केविलवाणी अवस्था बघून केशवला एकदम गलबलून आलं. याच चुलीजवळ केशा आजी त्याच्या ताटात पेज वाढायची, तेव्हा भाजलेल्या फणसाच्या आठळीबरोबर ते पेज घेताना केशवनं मुंबईला जायची स्वप्न पाहिली होती. त्यांनी शेवटी मुंबईला जिंकलं होतं, पण त्याचं हे घर हरवून. मुंबईहून कधी केशा आजी कुमठ्याला आली की ती माझ्या आजीकडेच राहायची. पण ती कधी केशव कुमठ्याहून मुंबईला आला की विचारायची की पोरा केशवा, अरे घराकडे गेला होतास का? आणि केशव फक्त डोकं हलवायचा. वास्तविक केशवला आपल्या त्या घरात जाऊन जुन्या कटू आठवणी पुन्हा उगाळायच्या नव्हत्या.
त्याच्या केशआजीनं त्याच्यासाठी घेतलेल्या खस्ता त्याला इथं आले की आठवायच्या. एकदा एका कोळिणीकडे थोडीशी माझ्या नातवाला मासळी दे असं म्हणून तिला हात पसरताना त्यांनी पाहिलं होतं. कुणाचे फणस उतरवल्यावर केशआजी तिथे जाऊन त्याच्यासाठी आठळ्या मागून आणायची. कधी कच्च्या आंब्याच्या बाटा मागून आणून त्या सुकवून आमटीत घालायची. तिच्या मडक्या अजूनही त्या फडताळात उभ्या होत्या. केशवला आपल्या सुखाच्या दिवसात ते दुःखाचे दिवस आठवायचे नव्हते, म्हणून तो ह्या घरात यायची टाळाटाळ करत होता. कदाचित केशआजीला सुद्धा तसंच वाटत असावं. पण आज आपल्या त्या घराची ही अशी दीनवाणी अवस्था केशवच्या हृदयालाच लागली. केशआजींनी ती इथे असताना आपलं हे छोटंसं घर नेहमी नीटनेटकं ठेवलं होतं, पण आता ते घर विस्कटलेलं होतं. केशवला नंतर एकदम आपलं बालपण आठवलं, केशआजी आठवली आणि केशवनं केशआजीचं ते दोरीवरचं लुगडं ओढून आपल्या हृदयाशी घट्ट धरलं आणि रिकाम्या घरात तो मोठ्यांदा रडला होता. केशव नंतर बराच वेळ माझघराच्या उंबरठ्यावर बसून राहिला. त्याची नजर वरच्या फळीवर उपडी घालून ठेवलेल्या पितळी ताटाकडे गेली. ते त्याचं लहानपणीचं ताट. ह्याच ताटातनं तो आपल्या केशआजीनं रांधलेलं जेवण जेवायचा आणि त्या चुलीच्या उभेत, त्याच्या केशआजीच्या मायेच्या उभेत तो ते जेवण अगदी तृप्ततेनं जेवायचा. पुढे मुंबईत बाळूच्या त्या झोपडीत त्याला केशआजीच्या जेवणाची खूप आठवण यायची. या सगळ्या आठवणीनं तो गहिवरला तरीही त्याला वाटलं की या घरानं त्याच्या केशआजीला वनवासच दिलेला होता. केशवला मुंबईने सगळं काही दिलं होतं. घरदार, पैसा अडका, मुलं-बाळं, आईवडील, भाऊ, बहीण, सगळं. पण तरीही त्याला या घराची एवढी आत्मीयता का वाटत होती? ह्याच विचाराने केशव खूप वेळ तिथे शांत बसून राहिला. त्याला इथे आत्ता खूप शांत वाटत होतं. आज खूप वर्षांनी केशवला ही शांती मिळाली होती. आणि नंतर केशवला एकदम उमगलं, ह्या त्याच्या घरात सुखाचा एक अनमोल खजिना होता. इथे शांती होती. त्याच्या केशआजीचा हात इथे जागोजागी त्याला कुरवाळण्यासाठी थपकून राहिलेला होता. इथे जगण्यासाठी काहीही धडपड करायला लागत नव्हती. इथलं निरोगी जीवन आपोआप जगत होतं. माणसाला जगण्यासाठी अगदी चिमूटभर पेजीची गरज असते, हे शांत गाव दाखवून देत होतं. केशवला नंतर जाणवलं की मुंबईने जरी त्याला सगळं दिलं होतं, तरी त्याला तिथे अशी शांती कधी मिळाली नव्हती. जी शांती त्यांनी इथे 4-5 क्षणात उपभोगली होती. मुंबईत सुखानं जगण्यासाठी सतत धावपळ करायला लागत होती. मुंबईत घड्याळाप्रमाणे जीवन पुढे सरकत होतं. मुंबईत पैसा मिळवण्याची धडपड, जगण्याची धडपड, कुणाचीही मुंडी पिरगाळून आपलं भलं करण्याची धडपड. आणि हे सगळं कशासाठी? तर 2 वेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी. आणि केशवला जाणवलं की आपण फार थकलोय. केशवला वाटलं शहराची भूक कधी भागत नाही आणि आपल्या या शांत गावाची भूक कधी वाढत नाही. इथे एकमेकांच्या सावलीत खऱ्या जीवनाचा अर्थ कळतो, नाही का? हे सुखशांतीचं आपलं घर यापुढे आपण सांभाळायचं. केशव नंतर खूप वेळानं उठला, घरभर फिरला, आपल्या मागच्या विहिरीवर गेला आणि जरा वेळ फिरून तो आतल्या खोलीत गेला. तिथे त्याला आपल्या लाकडाच्या खाटेखाली केशआजीची जुनी पत्र्याची ट्रंक दिसली. केशवनं ती ओढून बाहेर काढली आणि उघडली. त्यात त्याला त्याचे जुने 4-5 कपडे आणि एक जुना गंजलेला गळ दिसला. केशव थरथरला. हाच गळ घेऊन तो खूप वर्षांपूर्वी समुद्रकिनाऱ्यावर गेला होता आणि तिथे त्याला त्याची सुंदर साधी भोळी लता मिळाली होती. याच ट्रंकेतल्या त्याच्या मेलेल्या आईच्या हातातल्या सोन्याच्या 2 बांगड्या घेऊन त्या विकून तो मुंबईला गेला होता. फार पूर्वी त्यांनी जत्रेत घेतलेली एक काळी पडलेली अंगठी सुद्धा तिथे होती. त्या सगळ्या वस्तू बघून केशव एकदम भावूक झाला. त्याला वाटलं आपली केशआजी, तांबडी माय, तात्या, त्याची पेदी माय, धोडी बाबा, बाळू, ही सगळी माणसं एखाद्या दुर्मिळ मौल्यवान मोत्यासारखी आहेत. खरी माया देणारी, योग्य मार्ग दाखवणारी, एखाद्या समुद्रातल्या दीपस्तंभासारखी खडकातून मार्ग दाखवणारी. आणि त्याच क्षणी केशवने ठरवलं की आता दरवर्षी अंबाबाईच्या जत्रेला यायचं आणि इथे येऊन राहायचं. लताला इथे चुलीवर स्वयंपाक करायला सांगायचा आणि त्या चुलीच्या उभेत आपल्या या पितळेच्या ताटात आपल्या मुलाबाळांसकट जेवायचं.
आपलं हे घर पूर्वीसारखं नीटनेटकं ठेवायचं. पुढे प्रताप अरुण मोठे झाले आणि आपला धंदा सांभाळायला लागले की आपण लताबरोबर इथे येऊन राहायचं आणि आपल्या सुलूचं लग्न इथल्या कुमठ्याच्या पोराशी करायचं. बस झालं ते मुंबईचं कौतुक. यापुढे आपण आपल्या मातीत, आपल्या माणसात येऊन राहायचं आणि मग त्या विचाराने केशवला खूप हलकं हलकं वाटायला लागलं होतं. अचानक त्याला वाटलं की केशवआजीचा मायेचा हात आपल्या डोक्यावरनं फिरतोय आणि म्हणतोय की पोरा केशवा, आज मला खरी शांती मिळाली बरं. केशवनी मग तो मोरीवरचा रिकामा हंडा पाण्यानं भरून आणून मोरीवर ठेवला आणि केशव आपल्या घराच्या दाराला कुलूप घालून निघताना मोठ्यांदा म्हणाला, आजी येतो ग. आणि त्या घरानं त्याला मूक हुंकार दिला. केशव तांबडे आजीच्या घरी आला तर सगळेजण देवळातनं आलेले होते. स्वयंपाकाच्या गडबडीत होते. तो आला तेव्हा लता म्हणाली, अहो इतका वेळ का झाला? घराकडे सगळं ठीक आहे ना? केशव हसला आणि म्हणाला, काही ठीक नाहीये लते. घर म्हणत होतं लताला आणि पोरांना घेऊन इकडे ये. आणि लता हसली. दुपारची जेवणं तांबड्या आजीच्या सारवलेल्या अंगणात झाली. पहिल्या पंक्तीला केशवदादा, मुंजा नाना, अनिल दादा, शेषाद्री काका, धोडी बाबा, नारो काका, गंगाधर काका, नारो काकाचे मुलगे गण्या, सलीम, मंगेश आणि 10-12 कुमठेकर बसले होते. पंक्तीला श्रीखंडपोळी, लाडू, जिलबीचा बेत होता. जोडीला वरण भात, बटाट्याची भाजी, काजू घातलेला केशर भात आणि तांदळाची काजू घातलेली नारळाच्या दुधातली खीर असा ब्राह्मणी जेवणाचा बेत होता. सगळ्यात आधी अंबाबाईला देवळात ताट पाठवलं गेलं. आज बाळकृष्ण भटाचा उपवास असल्यामुळे त्यांनी आजीकडे येऊन एक पेलाभर दूध आणि एक केळं खाऊन ते निघून गेले होते. नंतर सर्व मेल्या गेलेल्यांना मागच्या अंगणात पानं मांडली गेली. त्यात प्रथम आजोबांना, माझ्या बाबांना, रघुमामाला, शकूमावशीला, केशआजी, तात्या, मंगेशचा म्हातारा, रूपाची आई म्हणजे एकाला, आजीच्या मैत्रिणी शेणी आणि ताणी मावशीला, या सगळ्या मयत माणसांना पानं वाढली. त्यावेळी त्या पंक्तीवर कावळ्यांची झुंबड उडाली होती. माझ्या तांबड्या आजीच्या नातवाचं लग्न कार्य झालं होतं आणि त्यानिमित्तानं हे जेवण दिलं गेलं होतं. आजचं जेवण अंबामातेला केल्यामुळे ह्या जेवणात मटण, मच्छी, दारू वर्ज्य होती. पहिली पंगत पुरुषांची जेवण उठल्यावर सगळी पुरुष मंडळी रूपाबाईच्या अंगणात पान खात तपकीर ओढत बसली होती. त्यानंतर दुसरी पंगत सगळ्या बायका मुलांची अंगणातच बसली. आमची जेवणं अर्धी होत आली होती की गोव्याच्या पोलिसाची जीप आमच्या तांबड्या आजीच्या फाटकाजवळ येऊन गपकन उभी राहिली. सगळेजण जेवण थांबून फाटकाकडे बघायला लागलो आणि 4 धडधाकट पोलीस त्या जीपमधनं खाली उतरले. फाटका जवळ येऊन उभे राहिले आणि त्यातला एक उंच मिशीवाला पोलीस ओरडला की इथे तांबडी आजी कुठे राहते. आम्हा कोणाला काही कळेना की हा पोलीस आजीच्या नावानं इथं का कोकलतोय. तेवढ्यात रूपाच्या अंगणातनं केशवदादा, मुंजा नाना, शेषाद्री काका आणि गंगाधर काका त्या पोलीस जीपजवळ आले. तसं त्या उंच पोलिसानं केशवदादाकडे काही बोलणं केलं. केशवदादा त्या पोलिसांना घेऊन फाटकातनं आत आले. केशवदादा माझ्या आजीकडे बघून म्हणाले की ह्याच त्या तांबड्या आजी. एव्हाना आम्ही सगळेजण जेवण तसंच अर्धवट सोडून उठलो होतो. आजी तर त्या पोलिसाकडे बघत उभी होती. तो पोलीस एकदम आजीच्या समोर आला. त्याने आपल्या खिशातनं एक फोटो काढला आणि आजी पुढे धरत म्हणाला, ही तुमची मुलगी आहे का? आजीनी तो फोटो डोळ्याजवळ नेऊन बघितला. फोटोत गळा चिरलेली सोनी डोळे उघडे ठेवून झोपलेली होती. माझी तांबडी आजी दगडासारखी घट्ट होऊन सोनीचा तो फोटो बघत होती आणि नंतर ती एकदम खालीच कोसळली. आम्ही सगळ्यांनी जेव्हा तो फोटो बघितला त्यावेळी तिथे जो रडण्याचा, ओरडण्याचा हल्लकल्लोळ उडाला त्याबद्दल मी काहीही लिहूच शकणार नाही. शब्दच त्यावेळी मुके झाले होते. माझ्या आजीला अनिलदादानं उचललं, आत घेऊन गेला. मी पाहिलं आजी म्हणायची की कधीही अर्ध्या जेवणावरनं उठू नये, ते फार अशुभ असतं. आणि खरंच आम्ही सगळेजण अर्ध्या जेवणावरनं उठलो होतो आणि ते अशुभ घडलेलं होतं. बऱ्याच वेळानं माझी तांबडी आजी शुद्धीवर आली तेव्हा ती थरथरत होती. रूपानी त्यातल्या त्यात कपभर काजूची दारू आजीला जबरदस्तीनं पाजली. तिच्या डोक्यावर तेल थापलं. तिच्या हातापायानं थोडी दारू चोळली.
माझी आजी नीट शुद्धीवर आली आणि जोरात रडत ओरडली की आंबे, अगं तू माझ्या समोर हवी होतीस ग, मला वाट दाखवण्यासाठी. तू माझ्या मागे हवी होतीस ग, मला सांभाळण्यासाठी. अगं तू माझ्या डोक्यावर हवी होतीस मला आशीर्वाद देण्यासाठी, आणि तू माझ्या पायाशी हवी होतीस मला सर्वश्रेष्ठ ठरवण्यासाठी. पण आंबे, आज मला कळलं की तू माझ्या जवळ कुठेच नव्हतीस ग. बघ की बघ, अगं हा तू माझा भरलेला पदर फाटलाय आणि आता रिता झालाय ग. आणि आजी एकदम रागानं पाय आपटत उठली, आपले केस ओढत एकदम किंचाळली की आंबे, तू दुष्ट आहेस. तुझं रूप मला दिलंस आणि तूच माझा मत्सर केलास का? माझ्या मुलांना खाल्लंस तू, मग आता मला खा. माझ्या आईने एकदम पुढे होऊन तिच्या तोंडावर हात ठेवला. तसं माझ्या आईला दूर लोटत आजी ओरडली, "नले, मला आज बोलू दे. अगं तिने तुझा नवरा खाल्ला, मी गप्प राहिले. तुमचे वडील तिने नेले, मी गप्प राहिले. माझ्या रघुला तिनं खाल्लं, शकूला खाल्लं, मी गप्प राहिले, आणि आज तिने माझ्या सोनीचा घास घेतला. का? कशासाठी? मी नेहमी तिच्या देवळात जाऊन तिला फळं फुलं वाहिली म्हणून? का नेहमी तिच्याशी पायाशी रडत तिच्या आशीर्वादांची भीक मागत राहिले म्हणून? अगं ती देवी आहे ना, संकटात सगळ्यांना सांभाळणारी देवी. मग नले, माझ्या पोरांना का नाही सांभाळणं तिने, सांग ना." तांबडी आजी माझ्या आईला असं म्हणून गदागदा हलवत राहिली आणि माझी आई आपलं तोंड दोन्ही हातानं झाकून रडत राहिली. ती त्यावेळी म्हणू सुद्धा शकत नव्हती की माय, तुझं म्हणणं अक्षरशः खरं आहे ग. रूपानी प्रसंग ओळखला आणि तिने आजीला सावरलं. आजी तिला म्हणाली, "रुपे, माझा जीव इथे गुदमरतोय, मला इथून बाहेर घेऊन जा." रूपानी हळूहळू आजीला अंगणात आणलं, पपनीसाच्या झाडाखाली बसवलं. शेषाद्री काका तिथल्या पोलिसाशी काही बोलत होते. तेवढ्यात केशवदादा आजीकडे आले आणि तिला म्हणाले, "माय, सोनीचं प्रेत ताब्यात घेऊन ते इथे आणायला आम्हाला निघायला पाहिजे." तेव्हा आजी एकदम शांत झाली आणि म्हणाली, "केशव पुता, तू सोनीला इथे आणू नकोस. तिला तशा अवस्थेत मी बघूच शकणार नाही. तुम्ही तिथेच तिचे अंत्यसंस्कार करून या." आमचा केशवदादा बरं म्हणाला आणि मग शेषाद्री काका, गंगाधर काका, केशवदादा, मुंजा नाना आणि अनिल दादा पोलिसांच्या जीपमधनंच गोव्याला जायला निघाले. ते सगळेजण आमच्या तांबड्या आजीच्या फाटकाजवळ पोचले की माझी आजी एकदम रडत उठली आणि थरथरत ओरडली, "केशवा, माझ्या सोन्याला घरी आण रे." आणि तिथे रडण्याचा एकच गोंधळ उडाला. वास्तविक पाहता आमची सोनी मावशी कधी मुंबईला किंवा आमच्या घरी बेळगावला जास्त अशी आली नव्हती. परंतु जणू काही आपल्या अंत्ययात्रेसाठी तिने मृगच्या आंबाच्या ओटी भरण्याच्या समारंभाच्या निमित्तानं आम्हा सगळ्यांना एकत्र आपल्या घरी आणलं होतं, आणि हा एक विचित्र योगायोग होता. केशवदादा, शेषाद्री काका, गंगाधर काका आणि आमचा अनिलदादा गोव्याला संध्याछाया उतरता उतरता पोचले. तिथे पोलिसांना जाबजाबानी देऊन नंतर ते प्रेतगृहात गेले. त्यावेळी केशवच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला होता. त्यावेळी सुद्धा त्याला वाटलं की आपण त्यावेळेला सोनीशी असं वागायला नको होतं. तो मनातल्या मनात पुटपुटला की सोनी, मला क्षमा कर. ते प्रेतगृह अगदी थंड होतं. अनेक प्रेतं सफेद चादरीत गाढ झोपलेली होती. तिथल्या नोकरानं त्यांना एका प्रेताजवळ आणलं आणि केशवनं थरथरत्या हातानं त्या प्रेतावरची चादर हलकेच उचलली. ती सोनीच होती, अर्धा गळा चिरलेली. सोनीचा पणजीच्या एका हॉटेलमध्ये खून झाला होता. त्या हॉटेलात तिची मोठी सुटकेस, तिची पर्स, तिच्या अंगावरचे सगळे दागिने, सगळं काही त्या खुन्यानं काढून नेलं होतं. पण त्या हॉटेलच्या रिसेप्शनिस्टचं म्हणणं होतं की त्या रात्री सोनी इथे एकटीच आपली मोठी बॅग घेऊन आली होती. त्या हॉटेलातली रूम तिने आपल्या नावावर बुक केली होती. सोनी त्या रात्री एकटीच त्या रूममध्ये गेली होती. तिच्याबरोबर कोणीसुद्धा नव्हतं. तरीसुद्धा सोनीचा खून झाल्यावर पोलिसांना त्या खोलीच्या झडतीत दुसऱ्या कोणा व्यक्तीच्या अस्तित्वाच्या खुणा आढळल्या होत्या. तिथे गॅलरीत एक सिगारेटचं पाकिट टाकलेलं होतं. टेबलावर दारूची अर्धी बाटली आणि 2 ग्लास होते. कॉटच्या डाव्या बाजूला मळकं गंजी फ्रॉक पडलं होतं. पण तिथे कुठल्याही वस्तूवर हाताचे ठसे नव्हते.
पण दुसऱ्या कोणाच्या अस्तित्वाच्या तिथे खुणा स्पष्टपणे आढळत होत्या आणि आश्चर्य म्हणजे तिथल्या वेटरनं सोनीशिवाय त्या रूममध्ये कोणाला येताना जाताना पाहिलं नव्हतं. याचा अर्थ त्या हुशार खुन्यानं खुनाचं हे कारस्थान अगदी पद्धतशीरपणे आखलेलं होतं. हा खुनी कोण असावा याचा पोलीस शोध घ्यायला लागले आणि आमच्या मंडळींनी पोलिसाच्या परवानगीने सोनीचं प्रेत पहाटे कुमठ्याला न्यायचं ठरवलं आणि त्या रात्री आमची सगळी मंडळी हॉटेलात मुक्कामाला राहिली, कारण अजून पोलिशी सोपस्कार व्हायचे होते. साधारण 9:30 वाजता शववाहिनीतनं सोनी मावशीचं प्रेत कुमठ्यात आणलं गेलं. अख्खं कुमठे गाव जत्रेसारखं लोटलं होतं. सोनी मावशीचा गळा डॉक्टरांनी शिवला होता. रघुमामाला ठेवलं होतं त्याच जागेवर सोनी मावशीला ठेवलं गेलं. आजी डोक्यावर हात ठेवून भकासपणे सोनीच्या प्रेताकडे बघत होती. सोनी मावशी तांबड्या आजीच्या त्या सुंदर, वाऱ्यानं सळसळणाऱ्या, पक्ष्याच्या किलबिलाटानं भरलेल्या अंगणात गाढ झोपल्याप्रमाणे दिसत होती. तिचे कोरळे केस वाऱ्यानं तिच्या तोंडावर येत होते, त्यामुळे ती जिवंत असल्याचा भास होत होता, पण तरी देखील तिचा सुंदर चेहरा राखेसारखा पांढरा फट्टक पडलेला होता. एका अशुभ संध्याकाळनं आमच्या सोनी मावशीच्या आयुष्यात माती कालवलेली होती. फुलासारखी सुंदर सोनी उमलण्याच्या आधी कोमेजून गेली होती. तिच्या अर्धवट फुललेल्या फुलाचा गंध अनेकांनी हुंगला होता आणि नंतर ते सुंदर फूल दूर भिरकावून दिलं होतं. आजी एकटक आपल्या तरण्या पोरीकडे बघत होती. सोनीनी शेवटी जाताना आपल्या आईकडे आपल्या दागिन्यांचा वाटा मागितला होता आणि तांबड्या आजीला वाटलं की सोनीनं त्यावेळी माझ्या उरलेल्या आयुष्याचा वाटा का नाही मागितला. माझ्या तांबड्या आजीला सोनीवरच्या धोक्याची पूर्वसूचना आधीच मिळाली होती. तिने सोनीला आपल्या परीने अडवायचा प्रयत्न केला होता, पण ते सगळं व्यर्थ गेलं होतं. आजीला सोनीकडे बघून रडताना अचानक वाटलं की बरं झालं सोनी गेली. ती जगून तरी फायदा काय होता, उलट ती अधिकाधिक अधोगतीला गेली असती. नासलेलं दूध ओतून टाकणं आरोग्याला चांगलं असतं. सोनीला कोमठेच्या स्मशानात अग्नी देण्यात आला. रात्री सर्वत्र शांतता पसरल्यावर आजी दिवाणखान्याच्या खुर्चीत बसून होती. घरात बाहेर नीरव शांतता पसरली होती. सगळेच दमले होते, त्यामुळे गाढ झोपले होते. आजी मात्र कशाची तरी वाट बघत बसून होती. सोनीच्या अनेक आठवणींचे फेरे तिच्या भोवती उलगडत होते. शकूपेक्षा सोनी कितीतरी चांगली होती. तिचं लग्न सहज कोणा चांगल्या तरुणाशी झालं असतं, पण आता ते सगळं संपलं होतं आणि ती स्वतः मात्र आपल्या तरुण पोरांची मरणं बघत आपल्या लांब आयुष्याची दोरी विणत बसली होती. आजीला वाटलं इथे असं पटकन मरून जावं, पण नाही, तिचा श्वास थांबत नव्हता. आता फक्त लता, नली, नेहा आणि येशा तिच्या पदरात होते आणि त्यांचं रक्षण कर असं ती कदापि अंबाबाईकडे मागणार नव्हती. तांबडी आजी आपल्या विचारात गर्क होती आणि तिच्या समोरच्या घड्याळानं बरोबर 12 वाजल्याचे ठोके दिले आणि आजी एकदम ताठ बसली. तिने वरच्या माळ्याकडे कान लावून कानोसा घेतला आणि तिला तिथे पुन्हा एकदा धुसफूस, खसखस आणि सोनीचं मंद हसणं ऐकू आलं. तांबड्या आजीला कळलं सोनी तिच्या माळ्यावर राहायला आली आहे. गोव्याच्या वर्तमानपत्रात सोनीच्या खुनामुळे सोनीचं सगळं चरित्र बाहेर काढलं गेलं होतं. कुणीतरी ती वेश्या व्यवसाय करत होती असं सुद्धा छापलं होतं. केशवदादानं तांबड्या आजीला सांगितलं की आपण ह्या बातमीबद्दल वर्तमानपत्राच्या संपादकावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकून सोनीबद्दल जे लिहिलंय ते सगळं खोटं आहे असं लिहून त्यांना माफी मागायला लावू. आजी शांतपणे दादाला म्हणाली, केशवा, त्यांनी काय खोटं छापलंय आणि आता आपण भांडून उपयोग आहे का काही? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोनीमुळे अब्रू जायला आता घरात आहेच कोण? पण ह्या सगळ्याची झळ मला, छायाला, अनिल दादाला लागली. बेळगावमध्ये अनेक जणांना सोनी आमची मावशी आहे हे ठाऊक असल्यामुळे खूप जणांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. कधी रस्त्यात भेटलेली ओळखीची माणसं सुद्धा आमच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं करून पुढे जात होती. या सोनी मावशीच्या प्रकरणानं आम्हाला बाहेर तोंड दाखवायला जागाच उरली नव्हती. आम्हा सगळ्यांच्या घरी पोलीस 2-3दा येऊन गेले. गोव्याच्या अनेक हिप्प्यांकडे पोलिसांनी चौकशी केली, पण सोनीचा खुनी शेवटपर्यंत सापडला नाही आणि मग पोलिसांनी सोनीची फाईल बंद करून टाकली.
अशा प्रकारे शेवटी कुमठ गोवा गाजवून आमच्या सगळ्यांची आबरू घालवून सोनी मावशीचं पर्व कायमचं संपलं. तांबडे आजीच्या झाडावरचं आणखीन एक सुंदर फूल गळून पडलं. सोनी मावशीचं एवढं प्रकरण झालं ते केशवदादानं यशा मामाला आणि नेहा मावशीला जाऊन सगळं सांगितलं. पण नेहा मावशी किंवा यशा मामा कुमठ्याला आपल्या आईला भेटायला आले नाहीत. केशवदादानं अनिलदादानं आजीला बेळगावला नाही तर मुंबईला येऊन राहण्याबद्दल खूप सांगितलं, पण आजीने आम्हा सगळ्यांना नकार दिला. रुपा मावशीने आम्हाला सांगितलं की मायची तुम्ही काळजी करू नका, आम्ही तिला सांभाळू. आणि खरोखर त्या गरीब कुटुंबानं माझ्या तांबड्या आजीला शेवटपर्यंत सांभाळलेलं होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.